दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर आज सकाळी हल्ला करण्यात आलाय। दिल्लीच्या सिव्हिल लाईन्स परिसरात जनता दरबार सुरू असताना ही घटना घडली आहे। रेखा गुप्ता जनता दरबारात होत्या त्यावेळी संबंधित व्यक्तीने एक निवेदन मुख्यमंत्र्यांकडे दिलं, मात्र ती व्यक्ती अचानक आक्रमक झाली। त्याने रेखा गुप्ता यांना शिवेगाळ करत त्यांच्या कानाखाली मारली आणि एकदा नाही तर अनेक वेळा त्यांच्या कानाखाली मारल्यात। त्याने मुख्यमंत्र्यांचे केस पकडून त्यांना मारहाण केल्याचं देखील बोललं जातंय। पोलिसांनी या हल्लेखोराला ताब्यात घेतलं असून त्याचं वय 35 आहे। हल्ल्यानंतर मुख्यमंत्र्यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी डॉक्टरांना सुद्धा बोलावण्यात आलं। हल्लेखोर न्यायालयीन खटल्याचा संदर्भ देत होता असं सांगितलं जातंय, पण हा व्यक्ती नेमका कोण होता याची माहिती अद्याप समोर आलेली नाहीये। या हल्ल्यानंतर दिल्ली भाजपचे प्रवक्ते प्रवीण शंकर कपूर म्हणाले की हा हल्ला करणारा माणूस एका अशा राजकीय पक्षाशी जोडलेला असू शकतो जो सध्या खूप अडचणीत आहे। तर रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला करण्याचा हा प्रयत्न सार्वजनिक सुनावणीला अडथळा आणण्याच्या दृष्टीने करण्यात आल्याचं मला वाटतं, असं भाजप नेते रमेश बिधुरी असं म्हणालेत। दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला करणाऱ्या या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे। त्यामुळे आता चौकशीनंतरच हल्ल्याचं खरं कारण काय आहे ते समोर येणार आहे।